खरं म्हणाल तर त्या प्रवक्त्याविषयी बोलायला तेवढं कमी आहे। आता बदलापूरचे आरोपी जवळचे आहेत। मालवणला छत्रपतींच्या पुतळ्याचा जो दुर्दैवी इन्सिडेंट झाला ते बनवणारे जवळचे आहेत। म्हणजे जो काही इन्सिडेंट कुठचाही झाला, एखादा अपघात झाला किंवा काही चुकीचं घडलं किंवा कोणीही व्यक्तीने घडवलं असेल, 13 किंवा 14 कोटी जनतेमधल्या कोणी अपराध्याने काय केलं की तो जवळचा मुख्यमंत्र्यांच्या कसा काय, शिंदे फॅमिलीच्या जवळ कसा काय, हे फक्त आवर्जून सांगण्याचं काम करतायत। पण मी त्यांना दोष देत नाही आहे। त्या प्रवक्त्यांवर मागची मला वाटते 2.5 वर्ष त्यांच्यावर मानसिकदृष्ट्या ते आजारी असल्यामुळे त्यांची ट्रीटमेंट चालू आहे आणि 2.5 वर्षाचा कालावधी ट्रीटमेंट करत असताना मोठा असल्यामुळे काही औषधांची रिॲक्शन होते। तर आत्ताची चाललेली आहे ती त्यांच्यावर होणारी औषधांची रिॲक्शन आहे आणि त्याच्यामुळे ते वेड्यासारखे काहीतरी चाळे करतायत। मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या व्यक्तीला महाराष्ट्राने सांभाळून घ्यायला पाहिजे, कारण महाराष्ट्र सुशिक्षित सुसंस्कृत आहे। एखादा आजारी माणूस असेल तर त्याच्याविषयी बोलू नये। आजारी माणसाला जनता सांभाळून घेईल असं मला वाटतं।